ध्यान हा करण्याचा विषय नाहीये, तो होण्याचा विषय आहे. ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर मेडिटेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. देर आर मेनी टाईप्स. म्हणजे आपण असं एक टाईप नाही म्हणू शकत. खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण बेसिकली मनावरती काम करणाऱ्या काही टेक्निक्स आहेत, ज्या फक्त मनावरती काम करतात. ठीक आहे. ध्यान हा करण्याचा विषय नाहीये, तो होण्याचा विषय आहे. आपल्याला असं वाटतं की ध्यान करावं लागतं. ध्यान करावं नाही लागत. तुम्ही जिथं आहात, जसे बसलेले आहात, जे काही करत आहात, ते करत असताना ते होत असतं. तो फक्त जाणण्याचा विषय आहे. पण ते जाणण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक प्रयत्नपूर्वक ध्यान करणे आणि एक नॅचरल पद्धतीने ध्यान होणे. आता ध्यान होणे ही जी पद्धत आहे, ही वरची स्टेज आहे. है ना? आपण पहिल्या वर्गात आहे आणि आपण 10व्या वर्गाचा विषय बोलतोय. बरोबर. जसं सुदास बोलले की ध्यान हे दुःखमुक्तीचा मार्ग आहे. एका शब्दात त्यांनी उत्तर दिलं. अल्टिमेट गोल ध्यानाचा तोच आहे. बरोबर. पण पहिली ती कोणती पायरी झाली? डायरेक्ट 10वी आहे ना? पण आपल्याला पहिल्या स्टेपपासून जायचं आहे. तर पहिली स्टेप काय? आज आपण प्रयत्नपूर्वक ध्यान करण्याचा अभ्यास करणार आहोत. आणि याच्यामध्ये काय करणार आपण? आपण हे जाणून घेणार टेक्निक काय आहे ना? वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. त्याच्यापैकी एक टेक्निक ज्याचा आपण आज अभ्यास करू, ते आहे श्वासावर आधारित ध्यान. ब्रीथिंग कॉन्सन्ट्रेशन. ब्रीथ इन, ब्रीथ आउट याच्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. याचे फायदे काय होतात? तर मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी ह्या ध्यानाचा खूप मोठा फायदा होतो. मन शांत आणि स्थिर असेल तर आपण बघतो की पाण्याचा तळ जर बघायचा असेल तर पाणी शांत लागतं. मनाचा तळ जर बघायचा असेल तर मन शांत लागतं. आणि जर मन शांत असेल तर आपल्या मनामध्ये ज्या काही आपल्या दुर्गुण आहेत आणि आपल्या सकारात्मक विल पॉवर्स आहेत किंवा आपल्या पॉवर्स आहेत, त्या आपण बघू शकतो. आहे ना? आपल्या क्वालिटीज आपण बघू शकतो. पण त्याच्यासाठी काय करायला लागेल? आधी आपल्या मनाला आपल्याला बघायला लागेल. ठीक आहे. सो आपण त्या पद्धतीने जाऊ आणि काही वेळ आपण अभ्यास करू. मी इन्स्ट्रक्शन देईल, ते इन्स्ट्रक्शन फक्त ॲज इट इज फॉलो करा. ठीक आहे. तर ही छोटीशी पार्श्वभूमी आहे ध्यानाच्या बाबतीत. ध्यानावरती बोलायला गेलं तर खूप काही आहे. म्हणजे डीप विषय आहे. तो काही असा 1 मिनिटात 10 मिनिटात बोलण्यासारखा विषय नाही. पण आज आपल्याला जे अभ्यास करायचं आहे तेवढंच आपण बोलू आणि तेवढाच अभ्यास आपण करू. तर जे ध्यान करणार आहोत, या ध्यानाचं नाव आहे आनापानसती ध्यान. पाली शब्द आहे. आनापानसती या शब्दाचा अर्थ असा होतो, आन म्हणजे श्वास आत घेणे, अपान म्हणजे श्वास बाहेर सोडणे आणि सती म्हणजे हा जो येणारा आणि जाणारा श्वास आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणे किंवा त्याला पाहणे. बस एवढंच करायचं आहे. पाहण्याच्या प्रक्रियेमध्ये आपलं मन एकाग्र होणार आहे. ठीक आहे. हा अभ्यास करताना असं होऊ शकतं की आपलं मन भटकेल. ठीक आहे. इकडे तिकडे पळेल. तेच आपल्याला चेक करायचं आहे. तर ते भटकलं, पळालं, जे काही झालं तरी देखील आपल्याला पुन्हा काय करायचं आहे? श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. एवढंच आपल्याला अभ्यास करायचा आहे. 4 प्रकारे श्वास आपल्या शरीरामध्ये येत असतो आणि तो 4 प्रकारचा जो श्वास असतो तो आपल्या भावनांशी निगडीत असतो. एक श्वास येतो तो दीर्घ प्रकारचा असतो. जेव्हा आपण घाबरतो किंवा भीती वाटते किंवा आपण एक्सरसाइज करतो, काहीतरी अशी ॲक्टिव्हिटी करतो की जी शरीराच्या विपरीत आहे, है ना? आणि तिला कनेक्ट करण्यासाठी मनाला पण त्या स्पीडमध्ये पळावं लागतं. विचारांना देखील त्या स्पीडमध्ये पळावं लागतं. त्यावेळेला आपला श्वास काय होतो? दीर्घ होतो. ठीक आहे. दीर्घ होण्याचे कारणं वेगवेगळे आहेत. ते अनुभवातून आपण समजून घेऊ. दुसरा श्वास असतो मध्यम प्रकारचा. मध्यम म्हणजे काय? नॉर्मल, नॅचरल. ठीक आहे. जसा आहे तसा. तिसरा श्वास असतो की जो मध्यम आणि अतिशय मंद श्वास याच्या मधला असतो. म्हणजे ज्याला आपण लघु म्हणू. ठीक आहे. असा एक श्वास असतो आणि चौथा असतो की जो समजतच नाही श्वास येतोय की नाही. असं म्हणू की अरे याचं बॉडीमध्ये श्वास चाललाय की नाही चाललाय, कळतच नाही. असा एक श्वास असतो. तर प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये 4 प्रकारे श्वासाचं आवागमन होत असतं. ते आपल्याला पाहता येईल या प्रॅक्टिस. पहिला श्वास हा दीर्घ असतो. दुसरा जो असतो तो मध्यम असतो. तिसरा जो असतो तो लघु असतो आणि चौथा अतिशय मंद, म्हणजे तो कळतच नाही येतोय की नाही. तर जेव्हाही तुम्हाला असं जाणवेल, लघु आणि मंद श्वास जाणवेल, तर त्यावेळेला तुम्हाला थोडंसं मध्यम श्वास घ्यायचा
आणि सोडायचा. ठीक आहे. म्हणजे आपलं लक्ष आपण काय करणार आहोत, जागृतीकडे नेणार आहोत. सुरू करूयात. ध्यान करत असताना आपल्या हातात जे काय असेल ते सर्व काढून ठेवायचं. वॉच, स्पेक्ट पण काढून ठेवा. त्याच्याकडे लक्ष जातं. ठीक आहे. आज आपण अवेलेबल प्लेसमध्ये बसलो. ॲक्च्युली आपल्याला बसत असताना जेव्हाही तुम्ही घरी सेटिंग कराल त्यावेळेला खाली काहीतरी क्लॉथ ठेवायचं आहे, एक आसन ठेवायचं, त्या आसनवरती बसायचं. डायरेक्ट जमिनीचा स्पर्श जर होतोय तर आपण अर्थसोबत कनेक्ट होतो. ते पण व्हायब्रेशन आपल्याला मिळत असतात. त्याच्यामुळे त्याचं होईल तेवढा आपला अर्थचा कनेक्ट हा कमी ठेवायचा. तर ही एक तुम्ही फॉलो करू शकता. क्लोज युअर आईज. मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी काही वेळ आनापानसती या ध्यान साधनेचा आपण अभ्यास करणार आहोत. ध्यानाला बसताना सुखपूर्वक बसा. ज्या आसनामध्ये तुम्ही सुखपूर्वक बसू शकता त्या आसनामध्ये बसा. पाठ मान सरळ. पाठीमध्ये बाक असेल, झुकलेली असेल तर झोप येण्याची शक्यता असते. त्यामुळे पाठ मान सरळ. दोन तीन दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडा. आता आपलं संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे केंद्रित करा. श्वास आत जातोय आणि बाहेर येतोय याकडे फक्त बघायचं आहे. सहज स्वाभाविक येणारा आणि जाणारा श्वास याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास आत जातोय आणि बाहेर येतोय. जेव्हा जेव्हा ही प्रक्रियेचा अनुभव तुम्ही घेणार आहात त्यावेळेला चेहऱ्यावरती प्रसन्नता, मन प्रसन्न,
शरीर आल्हाददायक, सुखपूर्वक, सुखाचा अनुभव घेत श्वास बाहेर सोडायचा आहे. सहज स्वाभाविक येणारा आणि जाणारा श्वास याकडे फक्त पाहायचं आहे. श्वास आत जातो, बाहेर येतो, केवळ आणि केवळ याकडे बघायचं. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. Just concentrate on your breathing. आपल्या मनाला एका गेटकीपरचं काम आपल्याला द्यायचं आहे. आपल्या मनाला जर आपल्या वशमध्ये करायचं असेल तर त्याला सवय लावावी लागणार आहे. त्यासाठी एका मोठ्या बिल्डिंगमध्ये ज्याप्रमाणे एक वॉचमन असतो, त्याचं काम त्या बिल्डिंगमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या व्यक्तींची फक्त तो माहिती ठेवत असतो, नोंद घेत असतो. त्याचप्रमाणे आपल्या मनाला वॉचमनचं काम आपल्याला द्यायचं आहे, गेटकीपरचं काम द्यायचं आहे. ओठांच्या वरती, नाकांच्या खाली आपलं लक्ष आता घेऊन जायचं आहे. श्वास आत जातो आणि बाहेर येतो. केवळ आणि केवळ याकडे लक्ष द्यायचं.
प्रसन्न मनाने चित्त आहे श्वासात जातोय आणि प्रसन्न चित्ताने प्रसन्न मनाने श्वास बाहेर जातो. श्वासात जाताना हे फील करा की तुमच्यामध्ये सुख शांती पूर्णपणे जात आहे. पूर्णपणे त्याने तुम्ही भरून गेलेले आहात. आणि श्वास बाहेर जाताना शरीरातील मनातील पूर्ण थकवा भीती चिंता राग द्वेष मत्सर सर्व बाहेर जातं. 2-3 दीर्घ श्वास घेत हळुवारपणे वर्तमानाचा अनुभव घेत शरीर आणि मनासोबत प्रसन्न चित्ताने श्वासाचा शरीराचा मनाचा आणि वर्तमानाचा अनुभव घेत हळुवारपणे ध्यानातून आपण बाहेर येणार आहोत. स्लोली ओपन युअर आईज. रिलॅक्स. असं म्हणतात की तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही, बरोबर. पण ध्यानाचा विषय वेगळा आहे. ध्यानाच्या बाबतीतला अनुभव असा आहे, तुम्ही 1 मिनिटही बसाल तर 1 मिनिटाचा अनुभव तुम्हाला लगेच देईल. ठीक आहे. तर याचं रूप लगेच येतं, परंतु ते ओळखण्यासाठी आपल्याला प्रयत्नपूर्वक अभ्यासाची आवश्यकता असते. जसं जसं आपलं सातत्य वाढत जाईल तसं तसं आपल्याला याच्यामधले अनुभव येतात.